नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच विषमछेद अपूर्णांकाची वजाबाकी। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिल्या अपूर्णांकाचा छेद हा 4 आहे, तर दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 2 आहे। यांना सोडवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी ते एक लाईन काढली आहे आणि त्या लाईनच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला मी एक हॉलो सर्कल आणि राईट साईडला एक डार्क सर्कल काढले आहे। आणि हॉलो सर्कलला मी 1 हा नंबर दिला आहे, तर डार्क सर्कलला मी 2 हा नंबर दिला आहे। आणि त्यावरी मी एक एक्सचे सिम्बॉल काढले आहे। त्याच्या एका बाजूला मी 2 आणि एका बाजूला मी 1 असे नाव दिले आहे। म्हणजेच डार्क सर्कलला मी 2 आणि हॉलो सर्कलला 1 हे नाव दिले आहे। आणि आपल्याला आपले गणित सोडवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। तर चला आपण गणिताकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे 2 × 2 म्हणजेच डार्क पोर्शन यांचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, म्हणजेच 3 × 2। त्यानंतर मला इथे मायनस साइन द्यायचे आहे। त्यानंतर मला 1 × 1 याचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, म्हणजे 4 × 1 यांचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, 4 × 1। त्यानंतर मला 1 × 2 या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, म्हणजेच 4 × 2 चा। तर मी ते 4 × 2 लिहून घेतो। त्यानंतर मी 3 × 2 या दोघांची इथे मल्टिप्लिकेशन करतो, 6 आणि हा मायनस साइन जशाचा तसा। त्यानंतर 4 × 1 यांचा मल्टिप्लिकेशन करून घेतो, 4 × 1 = 4। त्यानंतर मी छेदाचा सुद्धा गुणाकार करून घेतो, 4 × 2 = 8। त्यानंतर मी अंशातून अंश वजा करतो, म्हणजे 6 मधनं 4 वजा करतो, तर इथे येईल 2 आणि माझा छेद जशाच्या तसा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले आन्सर मिळाले आहे। आपण पुढे याला सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता। तर दोन्ही संख्याला 2 ने भाग जातो, तर मी या अंशाला आणि छेदाला 2 ने भाग देणार आहे। 2 × 1 = 2 आणि 2 × 4 = 8। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले सिम्प्लिफाय उत्तर मिळाले आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया। इथे सुद्धा मला यांच्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे, म्हणजेच 4 × 5। त्यानंतर मला मायनस साइन द्यायचे आहे। त्यानंतर 6 आणि 3 या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे। त्यानंतर मला छेदांचा सुद्धा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे। त्यानंतर 4 × 5 = 20, मायनसला मायनस साइन देतो आणि 6 × 3 = 18। त्यानंतर मी छेदांचा सुद्धा गुणाकार करून घेतो, 6 × 5 = 30 = मी 20 मधनं 80 वजा करतो, तर माझे आन्सर येईल 2 आणि हा छेद इथे जसाच्या तसा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले उत्तर मिळाले आहे। तर आपण पुढे याला सिम्प्लिफाय करू शकतो। तर मी या दोघाला सुद्धा 2 ने डिवाइड करतो, 2 × 1 = 2 आणि 2 × 15 = 30। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले सिम्प्लिफाय उत्तर मिळाले आहे। तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।